नेहाने सकाळच्या नाश्त्यासाठी शिरा बनवला होता। आज तिच्या नंदेच्या सासरचे पाहुणे मंडळ येणार होते, त्यामुळे सासूने अगोदरच तिला हुकूम दिला होता की पाहुण्यांसाठी वेगवेगळे पदार्थ बनवायचे आहेत। सकाळी नाश्ता झाल्यावर तिने दुपारच्या जेवणाची तयारी करायला घेतली। पाहुण्यांसाठी व्हेज पुलाव, पनीरची भाजी, पुऱ्या, कोशिंबीर, पापड करायचे होते। पण हळूहळू तिला तिचं अंग जड झाल्यासारखं जाणवत होतं। शरीरात कणकण जाणवत होती, त्यामुळे तिने पटपट हात चालवायला सुरुवात केली, कारण पाहुणे कधी पण येऊ शकत होते। थोड्या वेळानंतर पाहुणे घरी आले। तिने पाहुण्यांना चहा पोहे बनवून त्यांचे स्वागत केले। त्यानंतर ती दुपारचे जेवण करायला लागली। थोड्या वेळात जेवण बनवून तयार झाले होते। तिची सासू म्हणाली, चल सुनबाई, पाहुण्यांना जेवण वाढायला घे। सासूचं बोलणं ऐकून नेहा म्हणाली, पण सासूबाई, माझं अंग तापाने फणफणत आहे आणि मला चक्कर पण येत आहे। तेवढ्यात नेहाचा नवरा अजय किचनमध्ये आला आणि म्हणाला, अगं, जर तुला कणकण जाणवत आहे तर तू थोडा वेळ खोलीत जाऊन आराम कर। मी तुला तापाची गोळी देतो, पण त्या अगोदर तू थोडं खाऊन घे। नवऱ्याचं बोलणं ऐकून नेहा म्हणाली, अहो, मला काहीच खायची इच्छा होत नाही, मळमळत आहे। सकाळी मी नाश्ता केला होता, अजून माझं पोट गच्च आहे। तिचा नवरा म्हणाला, असू दे, तू गोळी खाऊन थोडा आराम कर, झोपून उठल्यावर मग जेवण कर, असं म्हणत तो तिला घेऊन खोलीत गेला। तिच्या सासूच्या तळपायाच्या आग मस्तकात गेली की घरात पाहुणे आले असताना अजय कसा काय बायकोला आराम करायला खोलीत घेऊन गेला। जेवण वाढायला सून नसल्यामुळे तिच्या सासूला मनात नसताना सुद्धा पाहुण्यांना सांगायला लागली की तिची तब्येत बरी नाही, म्हणून ती आराम करायला खोलीत गेली आहे। रेखा पण तिच्या आईला जेवण वाढायला मदत करायला लागली। हसत गप्पा मारत सगळ्या लोकांनी जेवण केलं। जेवण झाल्यानंतर थोडा वेळ सगळे गप्पा मारत बसले। सगळे पाहुणे घरी जाण्यासाठी निघाले, तर नेहाची नणंद रेखा तिच्या सासूला म्हणाली, आई, वहिनीची तब्येत ठीक नाही, तर मग मी संध्याकाळी घरी येते, तुम्ही लोक आत्ता घरी जा, मी मागून येते। रेखाची सासू म्हणाली, ठीक आहे सुनबाई, तू तुझ्या वहिनीची काळजी घे, चला आम्ही लोक आता घरी जातो। पाहुणे त्यांच्या घरी गेले। थोड्या वेळात नेहाला जाग आली। आराम केल्यामुळे तिला भूक लागली होती। ती हळूहळू उठून हॉलमध्ये आली। तिने बघितलं तर हॉलमध्ये कोणीच दिसत नव्हतं। तिचं सगळं अंग दुखत होतं। ती किचनमध्ये गेली तर सगळं जेवण संपलं होतं। ती हॉलमध्ये आली तर टेबलवर पुलाव असलेलं पातेलं ठेवलं होतं। पुलावाच्या वासंतीला अजूनच जोरात भूक लागली। तिने पातेलं उघडलं तर त्यात चमचावर पुलाव उरला होता। त्यात पण भात कमी आणि भाज्याच जास्त होत्या। ते बघून तिच्या डोळ्यात पाणी आलं। तेवढ्यात तिची सासू तिथे आली आणि रागात ओरडत म्हणाली, सुनबाई, जेव्हा सगळ्यांना जेवण वाढायचं होतं तेव्हा तर तुला ताप आला होता, आणि आता पाहुणे गेल्यानंतर तुला भूक लागल्यावर ताप उतरला वाटतं। रेखाच्या सासरच्या लोकांसमोर तू माझी मान लाजेने खाली घातलीस। काय विचार करत असतील ते लोक तुझ्याबद्दल, की आमची सून बघाव तेव्हा आजारी पडलेली असते। रेखाच्या साखरपुड्याच्या वेळी पण तुला चक्कर येत होती, आणि आज ते लोक घरी जेवायला आले तरी तुझे नखरे संपायचं नावच घेत नाहीत। सासूचे बोलणे ऐकून नेहाच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं। ती हळू आवाजात म्हणाली, पण सासूबाई, मला खरंच ताप आला होता, मग मी काय करू? पण जेवण तर सगळं मीच बनवलं होतं। तिची सासू तोंड वाकडं करत म्हणाली, हो हो, जेवण बनवून तर तू आमच्यावर उपकारच केलेस। आता जेवायला आलीच आहेस तर जेवण झाल्यानंतर तुझ्या सासऱ्यांनी शेतातून आणलेला वाटाणा तेवढा सोलून व्यवस्थित ठेव। जाताना तुझी नणंद तिच्या सासरी घेऊन जाईल, आणि हो, गाजराचा हलवा बनवून ठेव, तो पण ती सासरी जाताना घेऊन जाईल। एकतर कमी जेवण बघून नेहाचं डोकं अगोदरच सरकलं होतं, तरी पण ती हळू आवाजात म्हणाली, पण सासूबाई, माझ्यासाठी तर जेवण जरा पण उरलं नाही। नाही किचनमध्ये पुऱ्या आहेत आणि नाही भाजी शिल्लक उरली आहे। मला जोरात भूक लागली आहे आणि मला गोळ्या पण खायच्या आहेत। आता माझ्यात अजून काम करायची जरा पण ताकद उरली नाही। तिची सासू म्हणाली, अगं थांब थांब, मी तुझ्यासाठी काहीतरी खायला घेऊन येते। असं म्हणत त्या त्यांच्या खोलीत गेल्या आणि खोलीतून येताना 2 बिस्किट घेऊन आल्या आणि म्हणाल्या, हे घे, ही 2 बिस्किटं खाऊन तांब्याभर पाणी पी, म्हणजे तुझं पोट भरेल, आणि मग त्यानंतर मी तुला जी जी कामं सांगितली आहेत ती तू कर। नेहा म्हणाली, पण सासूबाई, माझी तब्येत ठीक नाही, गोळ्यांचा असर संपत चालला आहे। मला असं वाटत आहे की माझा ताप अजूनच वाढला आहे, त्यामुळे मी एवढं सगळं काम एकटी करू शकणार नाही, आणि तसंही
सकाळपासून मला जरा पण आराम मिळाला नाही. तिची सासू रागात ओरडत म्हणाली, जास्त नाटक करू नकोस. ताप वाढायच्या अगोदर सांगितलेली सगळी कामं संपवून टाक, नाहीतर अंथरूण पकडून बसशील. तुझी नणंद अशी मोकळ्या हाताने तिच्या सासरी गेली चांगलं दिसेल का? नेहा म्हणाली, सासूबाई, तुम्ही ताईंच्या सासरी देण्यासाठी बाजारातून मिठाई आणि फळं आणायला सांगा. पण मी एवढं सगळं काम करू शकत नाही आणि उपाशीपोटी तर मी जरा पण काम करणार नाही. 2 बिस्किट खाऊन माझं पोट भरणार आहे का? घरात एवढं सगळं जेवण मी आजारपणात एकटीनं बनवलं, तरी पण माझ्यासाठी कुणीच एक ताट पण बाजूला काढून ठेवलं नाही. आणि एवढं होऊनसुद्धा तुम्ही माझ्याकडून अशा अपेक्षा कशी काय ठेवू शकता की आजारपणात मी हे सगळं काम करू शकते? मी उपाशीपोटी कुठलेही काम करणार नाही. असं म्हणून ती तिच्या खोलीकडे जायला लागली. तशी तिची सासू रागात तिचा हात पकडत म्हणाली, आता जर मी तुला घरातून धक्के मारून हाकलून दिलं ना, तर हे आजारपणाचं नाटक एका मिनिटात बंद होईल. तेवढ्यात बाहेरून घरात येत असणाऱ्या रेखा आणि अजयने त्यांच्या आईचं असं रूप बघितलं. तसा अजय पळत त्यांच्या जवळ आला आणि आईच्या हातातून बायकोचा हात सोडवत म्हणाला, आई, तू हे काय करत आहेस माझ्या बायकोसोबत? त्याची आई हैराण होऊन स्वतःच्या डोक्यावर हात मारत म्हणाली, बरं, आता मी वाईट झाले. वा रे माझं कर्म, काय चांगलं पांग फेडत आहे माझा मुलगा. बायको आली तशी तुझ्यासाठी आई वाईट झाली वाटतं. रेखा पण रागात भडकत आईला म्हणाली, आई बस कर आता, हे काय फालतू बोलत आहेस तू? तिची आई डोळे मोठे करून मुलीकडे बघत म्हणाली, बरं, आता मी तुला फालतू बोलताना दिसत आहे का? अगं, मी तर तुझ्यासाठी सुनबाईच्या मागे लागले आहे. तुझे बाबा शेतातून येताना एवढ्या सगळ्या वाटाण्याच्या शेंगा तुझ्या सासरी देण्यासाठी घेऊन आले आहेत. म्हणून मी तर तिला फक्त तो सगळा वाटाणा सोलायला सांगत होते, म्हणजे तू सासरी जाताना घेऊन जाशील. आणि तुझ्या सासरी घेऊन जाण्यासाठी गाजराचा हलवा बनवायला सांगत होते. मग यात मी काय चुकीचं करत होते? रेखा म्हणाली, काय चूक काय बरोबर मला माहीत नाही, पण वहिनीची तब्येत ठीक नाही तरी पण कुणाकडे काहीच तक्रार न करता सगळं जेवण तिनं बनवलं आहे. एवढं सगळं करून पण तुझं मन भरलं नाही का? सगळं माहीत असून पण तू जाणून बुजून वहिनीला आजारपणात एवढं सगळं काम करायला सांगत आहेस. तिची आई म्हणाली, ती या घरची सून आहे. या घरातली कामं ती करणार नाही तर मग काय मी करू का? रेखा म्हणाली, अगं आई, तू कसं काय काम करणार? राहू दे, जे काय काम करायचं असेल ते मी करीन. मी आज सासरी जाणार नाही. वहिनीची तब्येत एवढी खराब आहे की मी सासूबाईंना फोन करून सांगितलं आहे की मी 2-4 दिवसांनी सासरे येणार आहे. माझं बोलणं ऐकून त्या म्हणाल्या की तू तुझ्या वहिनीची काळजी घे, इथे येण्याची घाई करू नकोस. आणि दुसरी गोष्ट, मला माझ्या सासरी असं काही घेऊन जायचं नाही ज्यामुळे वहिनीला जास्तच त्रास होईल. तिथे पण बाजारात वाटाणा आणि गाजर मिळतात आणि माझ्या घरी जर कोणाला गाजराचा हलवा खायचा असेल तर तिथे सगळी मिळून हलवा बनवतात आणि एकत्र बसून आनंदात गप्पा मारत खातात. मी असं नाही करणार की आजारी वहिनीला गाजराचा हलवा बनवायला सांगेन. मी वाटाणा न सोलता पण घेऊन जाऊ शकते ना, तिथे वाटाणा सोलून घ्यायला सगळे लोक आहेत. असं म्हणत रेखा तिच्या वहिनीला म्हणाली, वहिनी, तुला भूक लागली असेल ना, थांब, मी तुझ्यासाठी जेवणाचं ताट वाढून आणते. असं म्हणत जसं तिने पातेल्यावरचं असलेलं झाकण बाजूला केलं, त्यात उरलेला पुलाव बघून ती हैराण झाली. ती म्हणाली, जेवण तर खूप उरलं होतं, मग उरलेलं जेवण कुठं गेलं? तिचं बोलणं ऐकून तिची आई इकडे तिकडे बघायला लागली, कारण त्यांनीच उरलेलं सगळं जेवण कामवाल्या बाईला देऊन टाकलं होतं. कोणी काहीच बोलू शकलं नाही. मग रेखा म्हणाली, वहिनी, तू काळजी करू नकोस, मी तुझ्यासाठी पटकन खिचडी भात बनवून देते, तुम्हाला छान वाटेल. तोपर्यंत मी तुम्हाला लिंबू सरबत बनवून देते, तो पिऊन घे, तुला थोडा आराम मिळेल. रेखा पटकन किचनमध्ये गेली आणि तिच्या वहिनीसाठी लिंबू सरबत बनवून घेऊन आली. त्यानंतर 15 मिनिटातच तिने गरम गरम खिचडी भात बनवून तयार केला आणि एका ताटात वाढून घेऊन वहिनीसमोर आणून ठेवला. ते बघून नेहा भावूक झाली आणि तिच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. ती म्हणाली, ताई, तुम्ही खरंच खूप छान आहात, जी माझी एवढी काळजी घेता. नाहीतर मी तर कायम हेच बघितलं आहे, ऐकलं आहे की नणंद प्रत्येक वेळी त्यांच्या पाहुणचार उठाठेव करून घ्यायला माहेर येतात आणि त्या घरातल्या कुठल्याही कामाला हात लावत नाहीत.
त्यांच्या वहिनींना मदत करत नाहीत. पण तुम्ही सगळ्या नंदांपेक्षा खूप वेगळे आहात. तुम्ही तरी ते तुमच्या आजारी बहिणीची काळजी घ्यायला थांबला आहात. हे ऐकून रेखा पण भावूक झाली आणि भरल्या आवाजात म्हणाली, वहिनी, मी अशी नणंद आहे जी माहेरी छोट्या छोट्या गोष्टीत स्वतःचा आनंद शोधायला येते. जर तू माझ्या घरातल्या लोकांसाठी एवढं छान जेवण बनवू शकतेस, तर मग तू आजारी असताना तुझ्यासाठी पोटभर जेवण तर मी बनवू शकते ना. असं म्हणत ती तिच्या बहिणीच्या गळ्यात पडली. ते बघून बाहेर बसलेल्या रेखाच्या आईच्या मनात आग लागली, पण त्या त्यांच्या मुलीला काहीच बोलू शकल्या नाहीत. जेवण झाल्यानंतर नेहा तिच्या खोलीत गेली. अजयने तिला गोळ्या दिल्या आणि आराम करायला सांगितलं. ती झोपल्यानंतर तो हॉलमध्ये येऊन आईच्या शेजारी बसला आणि आईला म्हणाला, आई, एकेकाळी तू पण कुणाची तरी सून होतीस. मग तू माझ्या बायकोसोबत असं चुकीचं का वागत आहेस? आजारपणात एखाद्या माणसाला आराम करायचा पण अधिकार नसतो का? माझी बायको काही मशीन नाही की आजारी असताना पण घरातली सगळी कामं करेल. तू घरातल्या कुठल्याही कामात मदत करत जाऊ नकोस. माझ्या बायकोची काळजी करत जाऊ नकोस. पण कमीत कमी कडू बोलून, तिला टोचून बोलून तिचं मन तरी दुखत जाऊ नकोस. मला माहीत आहे माझी बायको एवढी चांगली आहे की तू तिच्यासोबत कशी पण वागलीस तरी ती तुझी सेवा करायला, काळजी घ्यायला कधीच मागे पुढे बघणार नाही. पण सासू सुनेचं नातं एवढं कडू करू नकोस की म्हातारपणात सुनेकडून प्रेमाचे 2 शब्द ऐकण्यासाठी तुझे कान तरसतील. रेखा पण तिच्या आईला समजून सांगत म्हणाली, आई, माझ्या सासरी पण भरलेलं कुटुंब आहे. पण मी आजारी असताना ते सगळे लोक टेन्शनमध्ये असतात. ते लोक माझ्या खाण्यापिण्याची काळजी घेतात. मला घरातल्या कुठल्याही कामाला हात लावून देत नाहीत. माझी काळजी घेतात. पण मला एका गोष्टीचं खूप वाईट वाटतं की माझ्या बहिणीला तसे सासर मिळाले नाही. बाकी सगळे लोक तर आपापल्या कामात गुंतलेले असतात. पण सगळ्यात जास्त वेळ तर तू बहिणीसोबत घालवत असतेस. पण तुझे विचार खूप चुकीचे आहेत. त्यामुळे तू सुनेसोबत चांगले सुखी जीवन नाही जगू शकत. जर माझ्या सासूचे विचार तुझ्यासारखे जुने चुकीचे असते तर आज माझं आयुष्य बर्बाद झालं असतं. असं म्हणत तिच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. ते बघून तिच्या आईला थोडी लाज वाटली. त्या गोष्टीला टाळण्याचा प्रयत्न करत म्हणाल्या, मी सुनेशी जरा मोठ्या आवाजात बोलले, पण मी तिच्यावर काप करण्याची जबरदस्ती तर केली नाही ना. मला वाटलं तिची तब्येत एवढी जास्त खराब नसेल म्हणून मी तिला असं बोलले होते. आता तू तर तिची काळजी घेत आहेस ना, मग मला एवढं का ऐकवत आहेस? आणि अजय, तू पण आहेसच ना तुझ्या बायकोची काळजी घ्यायला. मग सगळे मला का सुनावत आहात? असं म्हणत त्या त्यांच्या खोलीत निघून गेल्या. पण त्या दिवसानंतर त्यांना असं वाटायला लागलं की जर मी सुनेसोबत काही चुकीचं केलं तर स्वतःच्या मुलीच्या आणि मुलाच्या नजरेत त्यांची काहीच इज्जत उरणार नाही. त्यामुळे त्या दिवसानंतर त्यांनी याची काळजी घेतली की त्यांच्याकडून काहीच चुकीचं होणार नाही, की सुनेचं मन दुखवेल, तिच्या मनाला लागेल. आणि तसंही आता पण त्या सुनेची काळजी घेत नव्हत्या. पण काही चुकीचं किंवा मनाला लागेल असं सुनेला बोलत पण नव्हत्या. जर प्रत्येक कुटुंबात अजयसारखा प्रेम करणारा नवरा आणि रेखासारखी काळजी घेणारी नणंद असेल तर कुठल्याही सुनेला त्या नवीन कुटुंबाला समजून घेण्यासाठी जास्त त्रास होणार नाही. कारण जी चांगल्या मनाची माणसे, चांगल्या विचारांची माणसे असतात ती चुकीचं वागणाऱ्यांसमोर कवच बनवून उभे राहतात आणि हेच मजबूत कवच सुनेचा सन्मान आणि अधिकार बनवून ठेवण्यासाठी मदत करतात.